इकडे येऊन बसा. 222 फायटर्स, 222 फायटर्स आणि नेरळ इंडियन्स दोघांच्या एक्स्ट्रा प्लेअर इथे येऊन बसायचं आहे. हॅलो, सामने हे 4 खेळाडूचे 4 ओव्हरचे असतील आणि 4 बॉलर असणार आहे आपण. तसेच एका टीममध्ये 8 खेळाडू असतील. पंचांचा निर्णय हे महत्त्वाचा असणार आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचं आणि पंचांच्या बरोबर वाद अजिबात घालायचं नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे रन रेट नसणार आहे आणि बिटिंग सिस्टीम नसणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर तुम्ही जर पॉईंट जर सेम असेल तर आपली मॅच अजून एक्स्ट्रा एक खेळवली जाईल, याची सर्व नोंद घ्यायची आहे. बिटिंग सिस्टीम नाही आहे, रन रेट सिस्टीम नाही आहे. आणि एखाद्या खेळाडूने जर फॉर्म भरला नसेल आणि तो जर त्या टीममध्ये जर आढळला तर पूर्ण टीम बाद केली जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची. मॅचला होते सुरुवात. येस, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आपण पाहतो टोकरे फाउंडेशन आयोजित ही स्पर्धा, खूप चांगली स्पर्धा आपल्या नेरळसाठी एक पर्वणी आहे. मेन पंचाच्या मुख्यात आपण पाहतोय तब्बू, चांगला चेंडू बीट करत असताना स्टेशनच्या हातामध्ये योगेश इथे होते आणि पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय एक निर्धाव असा चेंडू आणि बॅट्समॅन आपण पाहतोय जिग्नेश लाड, एक टेपाली संघाचा एक उत्कृष्ट असा फलंदाज मानला जाणारा. रनआउटची संधी, परंतु चुकी इथं पाहायला मिळते. बंटी चुकी करतोय, श्री गणेशा केला जातोय. 222 फायटर संघाचा खातं खोललं जात आहे जिग्नेशच्या माध्यमातून. एंजल 40 फुरकान कुठे असेल त्याने आपण स्टेजच्या उजव्या साईडला यायचं आहे, राईट साईडला. संकेत ठाकरे आपले वाट पाहत आहे. संदेश पाटील एक उत्कृष्ट असा खेळाडू, गोलंदाजीसाठी सज्ज. तिसरा चेंडू घेऊन आपल्या संघासाठी चांगला फटका पळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि पहिल्या चेंडू रनआउटची इथे चुकी करतोय रजी. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं रजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला तो, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण रजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला सन्मान केला जातो. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय खूप चांगली फ्लड लाईट इथं त्यांच्या माध्यमातून लागले. त्यांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत मी करतोय. खूप चांगला असे प्रकाश होतो तरी सामने आपल्याला इथे पाहायला मिळतात. चांगला चेंडू बॅट कट, एक सिंगल अशी धाव आपल्या संघामध्ये ॲड केली जाईल आणि 5 चेंडूचा खेळ इथे संपलाय. चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय संदेशजी पाटील. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू, चांगला चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा. वाईट +1 अशी धावसंख्या आपल्या संघामध्ये ॲड केली जाईल. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवरती. आणि जिग्नेशला असं वाटतं की मी कोतवालच्या ग्राउंडवरती आलो की काय, कारण हीच प्रॅक्टिस सध्या चालू आहे त्यांची. तसंच त्यांनी फटका इथं मारला आणि पहिला विकेट इथं पाहायला मिळतो आपल्याला. 222 फायटर्स या संघाला बसणारा पहिला झटका, सर्वात मोठी विकेट पडत असताना 1 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते 5. एक विकेट गमवत असताना यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला कव्हर केली जाते. KTCच्या माध्यमातून खूप चांगलं थेट प्रक्षेपण इथं पाहतोय आपण. एन्जॉयमेंट इथे चांगली मिळते आपल्याला. कुठल्याही प्रकारचा आपला रिव्ह्यू नसणार आहे, रनआउटसाठी रिव्ह्यू नसणार आहे, कोणताही रिव्ह्यू नसणार आहे, याची सर्वांनी दखल घ्यायची. फक्त एक एन्जॉयमेंट करून घ्यायचे. पुढील फलंदाज आपल्या पाहायला सिद्धेश आमच्या KTCच्या माध्यमातून आमच्या समेत जोडलेत. निशांतजी बागडे, खूप चांगलं इथं थेट प्रक्षेपण इथं त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. शहबाज स्ट्राईकवरती, सिद्धेश नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. आणि आपल्याला पाहायला मिळतोय KCC संघाकडनं नेहमीच चांगलं क्रिकेट खेळणारा अब्रार व्हाईट असा चेंडू पंचांचा निर्णय आम्हाला येतोय तब्बू सरांचा.
पुन्हा एकदा व्हाईट चेंडू, धावसंख्या वाढलेली आहे, धावसंख्या धावून पोचली ती 7 या धावसंख्येत आमच्या समोर कुणालजी गुप्ता आणि इथं व्हाईटची हॅट्रिक इथं पाहायला मिळते. गोलंदाजामध्ये परिवर्तन केले जाते. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा त्याच संघाचा आहे, केसीसी संघाचा अब्रार होता, परंतु त्याला थोडं साईडला खराब क्षेत्ररक्षण खराब त्यांची गोलंदाजी इथं आपल्याला इथं पाहायला मिळते. त्यांना थोडं साईडला करून एक रझी येतोय. चांगला फटका, परंतु कुठली धाव या चेंडूवरती मिळणार नाही. निर्धाव चेंडू. दोन चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या धावसंख्येवरती. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. 30-32 धावा जर आल्या तर नक्कीच या मैदानामध्ये माझ्या चांगला फटका, परंतु चुकी करतो. रनआउटची संधी. येस, पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. येस, पंचांचा बोर्ड आकाशाकडे. रनआउटची संधी इथे प्राप्त केली आणि दुसरा झटका बसला असताना 2-2 फायटर संघाला बसलेला दुसरा झटका. पुढील फलंदाज बबल्या उर्फ अभिषेक. धावसंख्या जाऊन पोहोचते 9. 3 चेंडूचा खेळ संपलाय. अब्रार कुठेतरी आला, परंतु थोडी चुकी करून गेला, परंतु ती चुकीची पूर्ण भरपाई केली. ती म्हणजे रझेनी चांगली गोंधळ केली. आतापर्यंत जर 3 चेंडू त्यांनी फेकलेत, फक्त 1 धाव खर्च केली. धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या धावसंख्येवरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. एंजल नाईट रायडर्सचा विपक्ष सार्थक 11. दोन्ही संघाच्या संघनायकांनी पुढची मॅच असताना आपण तयारीत राहायचे. फर्स्ट इनिंग झाल्यानंतर आपण टॉससाठी यायचे. नोचा इशारा. नो +1. एंजल 40-40 वॉरियर्स विपक्ष सार्थक 11. दोन्ही संघाच्या संघनायकांनी फर्स्ट इनिंग झाल्यानंतर आपण टॉस बॉक्समध्ये यायचे टॉससाठी. चांगला चेंडू होता, तेवढंच चांगला सन्मान दिलाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. या चेंडूवरती एक सिंगल या आणि शेवटचा चेंडू बाकी. चांगली गोलंदाजी करत असताना जे आपल्या संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या धावसंख्येवरती. चांगला क्षेत्ररक्षण. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवरती. 2 गडी गमवत असताना आपण पाहतोय धावसंख्येचा 28, 30, 32 पर्यंत पोहोचते. तर नक्कीच मॅच रोमॅन्टिक आपल्याला इथे पाहायला मिळेल. एक रोमांचक इथे पाहायला मिळेल मॅच. पुन्हा एकदा अब्रार त्यांनी ज्या मागच्या ओव्हरमध्ये चुकी केली होती, पुन्हा एकदा त्याला गोलंदाजी मार्कवरती घेतलेलं आहे. आदरणीय सूर्यजी जाधव यांची इथे आगमन झालं. त्यांना विनंती करतो आपण या आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. चेंडूवरती 2 धावा आणि 2च्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या धावसंख्येवरती. एक चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 15. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्येचा विचार केला तर अजून स्कोर थोडा पाहिजे होता, परंतु तशी बॅटिंग केलेली नाही आहे 2-2 फायटर संघाने. चांगली गोंधळी करताना अब्रार. एक सिंगल आणि या सिंगलच्या मध्ये धावसंख्या. तसेच आमचे धावसंख्या जाऊन 30 ओम साई कॅटरचे दिनेश हे सुद्धा इथं उपस्थित. त्यांचे सुद्धा सहर्ष मनपूर्वक स्वागत. चांगला फटका, स्ट्रेट डाय फटका चांगला. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला त्याला पाहायला मिळतंय रद्दीच्या माध्यमातून. नक्कीच आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचले 19.
शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या 20. शेवटचा चेंडू बाकी. सिद्धेश स्ट्राईक वरती. हा चांगला फटका होता परंतु इथे चुकी करतोय आणि तिसरा झटका बसत असताना 222 फायटर्स संघाला बसणारा तिसरा झटका. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पुढे 20. तसेच आमचे पोलीस स्टेशनचे कर्मचारी इथे उपस्थित आहेत त्यांना सुद्धा विनंती करतोय या आपल्या सहर्ष म्हणून स्वागत आहे साहेब. या या यावरती साहेब या आपण पण या साहेब. आपल्या सहर्ष मनपूर्वक स्वागत या नेरळ बॉक्स प्रीमियर लीग मध्ये. आपण पाहतोय आपल्या नेरळ पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल इथे उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा थोडा स्कोररमध्ये चुकी झाली. धावसंख्या जाऊन पोहोचले 19 या धावसंख्येवरती. शेवटचा षटक हाणामारीचं षटक ठोकाठोकीचं षटक आणि कोण ठोकाठोकी करतोय बॅट्समन सनी आणि गोलंदाजी मार्गवरती वय वर्ष 42 वर्ष आमचे चक्री गोलंदाज. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. मोनू तिथं आहेत. पंचाने दिला वाईट. बंटी गोलंदाजी मार्गवरती बंटी जुना अनुभव असलेले आमचे गोलंदाज. आता 20 झालेले धावसंख्या 20. पुन्हा एकदा वाईट एक्स्ट्रा अशी धाव. धावसंख्या 22. सनी एक आक्रमक खेळाडू. चांगला फटका आणि या स्पर्धेमधील पहिला चौका ठोकणारा फलंदाज ठरलाय सनी. उत्कृष्ट अशी फलंदाजी करत असताना सनी जसा आला तसा ठोकला. पहिल्या चेंडूवरती त्यांनी आपल्या युधाने स्पष्ट केलंय टायगर अभी जिंदा है दाखवत असताना पहिल्या चेंडूवरती ठोकलाय. बंटी याला चौकार आणि 4च्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचल्या म्हणजे कुणाला मला सांगतील. 26 लॉस ऑफ 3 विकेट्स. खूप चांगली बॅटिंग करत असताना दोन चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा चांगला फटका आणि अजून एक खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो सत्ता करणारा संदेश पाटीलच्या माध्यमातून. ऑफ साइडला फटका खेचलाय. चेंडू चालला सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. चौकार. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 30. मी तसं म्हटलं होतं जर चौकोला ट्रिक मारला तर मला तर वाटतंय आमचे रोहन दादा यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. बॅट तशी फिरली होती तसे आवाज आला बॅटीचा. बॅट कट लागली. एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळेल. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवरती. खूप चांगली आता आपल्याला इथं पाहायला मिळते बॅटिंग सनी यांची. आणि क्लीन बोल्ड. यू मिस आर डेफिनेटली हिट. चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू बाकी आहे. आदरणीय दर्शनजी सालेकर यांचे इथं आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर त्याचे आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवरती. चांगला फटका परंतु इथे चुकी करतोय आणि या चेंडूत मिळेल सिंगल. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 32. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 33 धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे नेरळ इंडियन्स संघाला. चला मी विनंती करतोय शेवटचा पुकार असणारे टॉससाठी याचे एंजल 40 ऑडियन्स विपक्ष सार्थक 11. शेवटचा कॉल जर ना आले तर पॅनल्टी. कारण का इथं नियम कडक असणार आहेत. स्पर्धा मोठी आहे. नियम पण मोठे असणार आहेत आणि तुम्हाला पॅनल्टी पण मोठी असणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे. एंजल 40चा चला
मला तर वाटतं योगेश इथे उपस्थित झाले. एंजल 4040 वॉरियर्सचे कर्नल इथे उपस्थित आहे. सार्थक 11चे कर्नल इथे उपस्थित नाही. शेवटचा कॉल असणार आहे. सार्थक 11 33. आदरणीय बाळादादा संदानशिव यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचे. पुढचा मॅचचा टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे. बाळादादा आपण या. सार्थक 11 विपक्ष एंजल 4040 वॉरियर्स या दोन्ही संघादरम्यान आपल्याला पुढची मॅच लढत पाहायला मिळेल. आमचे जुने खेळाडू आमचे आदरणीय बाळादादा संदानशिव यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचे. चला पंच आपण मॅच सुरू करायचे. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 33 धावसंख्येची गरज असणार ती म्हणजे नेरळ इंडियन संघाला गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. एक टेपली संघाचा एक जादूगर गोलंदाज, त्याच्या हातामध्ये जादू आहे, फिंगर्स रोल्स करणे त्याचे, तो म्हणजे जिग्नेश लाड. आणि जर आपण पाहिलं स्ट्राईकवरती केसीसी संघाचा स्टार खेळाडू रझी. पल्ला चेंडू डॉट, निर्धाव असा चेंडू, रझी ऑन स्ट्राईक. केसीसी संघाचा एक चिकटू खेळाडू चांगला गोलंदाजी करत असताना संघाचा श्रीगणेशा केला जातोय. तसेच विजय करताना संघाकडून नेहमीच सातत्याने क्रिकेट खेळण्यात जाणारे संदेशजी पाटील आपण स्ट्राईकला पाहायला मिळतंय. आता रायझिंगमध्ये ते यावर्षी त्यांचं पदार्पण झालंय. यस, पंचांचा निर्णय तो अतिरिक्त अशी धाव, या धाववरती मिळालं एक एक्स्ट्रा अशी धाव या चेंडूवरती. पंचांचा नोचा इशारा येतोय. पंच कडक यांचा नोचा इशारा आणि या चेंडूवरती मिळेल 1+1. या चेंडूवरती एक सिंगल. 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पुढे 5 या धावसंख्येवरती. एक वाईड एक नो टाकला ना भाऊ. ओके सॉरी. आणि चुकी 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 इथं काय पाहायला मिळतंय. पंचांचा निर्णय असणार आहे. यस, विकेट. रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावी लागेल ती म्हणजे नेरळ इंडियन संघाला. रझी माघारी परततोय. सर्वात मोठा झटका बसत असताना कर्णधार माघारी परततोय. रझी पहिला डॉट, दूसरा सिंगल, वाइड वाइड और 2 सिंगल और एक विकेट. विकेट है ना ये. हाँ तो 5 शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या जाऊन मध्ये 5 या धावसंख्येवरती. पहिला डॉट, दूसरा सिंगल, पहिला डॉट, दूसरा सिंगल, हाँ तीसरा वाइड, चौथा सिंगल, नो बॉल सिंगल. पहिला डॉट आया, दूसरा पे एक रन. भाई पहिला डॉट आया, एक रन, दूसरा पे एक रन आया, फिर वाइड डाला, 2 बॉल 2 हुए, 9+1 आया, 4 हुए, फिर तीसरा बॉल 1 रन निकाला, चौथा बॉल
माफ करा मित्रांनो, काय आहे, थोडं होतंय चुकी. आत्ता शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी की अब्रार आणि संदेश पाटील अशी ही जोडी. यस, पंचांचा बोट आकाशाकडे आणि विकेट. संदेश पाटील, एक सर्वात मोठा मासा गळायला लागलाय. 2 विकेट गमवत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 6. परवेज, मला तर वाटतं दोन्ही केसीसी संघाचे खेळाडू आहेत. येस, दोन्ही निमित्त केसीसी या संघामध्ये सातत्याने क्रिकेट खेळत असताना पुढील गोलंदाज कृष्णा, खांडा एक्सप्रेस. चला मॅच सुरू करायचे, विलंब करू नका. अब्रार आणि परवेज अशी ही जोडी आहे. 6 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवरती 2 विकेट गमवत असताना इंडियन संघाची अशी ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कृष्णा पुढील गोलंदाज, चांगला पटका. या चेंडूवरती मिळेल एक सिंगल. पुलट चेंडू होता, पुरेपूर फायदा घेता आला नाहीये बॅट्समन अब्रार यांना. कृष्णा चांगला चेंडू, काय चेंडू टाकतोय. गुड लेंथ गोलंदाजी करत असताना कृष्णा आपल्या सातत्याने क्रिकेट खेळत असताना निळखांडा या संघामध्ये, जय हनुमान निळखांडा संघामध्ये क्रिकेट सातत्याने खेळत असतात. खूप चांगली त्यांची प्रॅक्टिस सुद्धा आहे. यस, चांगला फटका. या चेंडूत मिळतील 2 धावा. चांगला क्षेत्ररक्षण. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी. काय चेंडू आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं, थोडा पेस दिलाय. भन्नाट असा वेग इथं पाहायला मिळतो कृष्णाच्या या गोलंदाजीमध्ये. आणि या ओव्हरमध्ये शेवटचा चेंडू बाकी आहे आणि 5 चेंडूमध्ये फक्त त्यांनी 4 धावा खर्च केल्या. चांगली अशी गोलंदाजी. काय गोलंदाजी केल्या आणि खूप चांगली गोलंदाजी. कृष्णाची गोलंदाजी आवडली असेल मित्रांनो, टाळ्या वाजवा. खूप चांगली गोलंदाजी. आपल्या संघासाठी सातत्याने क्रिकेट खेळत असतात जय हनुमान निळखांडा संघामध्ये. आणि 6 चेंडूचा त्यांनी स्पेल इथे केला आहे. एकही अतिरिक्त धाव न देता 4 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत आणि 4च्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. नेरळ इंडियन संघाची धावसंख्या 10. 2 गडी गमवत असताना येणारे मला वाटतं 12 चेंडूमध्ये 23 धावसंख्येची गरज आहे. एक मोठा डोंगर पार करावा लागेल इंडियन संघाला. चल मॅच सुरू करते. पंच, एवढा विलंब अजिबात लावू नका. पुढील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील राज परदेशी. बारा चेंडूमध्ये 23 धावसंख्येची गरज असताना आपण सामना पाहतोय. आणि पहिल्या चेंडूवरती विकेट. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आपली विकेट गमावतोय परवेज आणि इंडियन संघाला बसलेला हा 3रा झटका.
पुढील फलंदाज योगेश. योगेश गायकवाड. हा काय यष्टीरक्षक आहे हा यष्टीरक्षक. मला तर वाटतंय महेंद्रसिंग धोनी यांच्याकडे कोच करत असं मला तर वाटतंय. काय मला तर वाटतंय तिसरा यष्टीरक्षक त्यांनी इथं घेतलं. 3 विकेट त्यांनी इथं घेतलेले आहेत. यस यस बबलूला प्रवीणदादा ब्रह्मांडे यांच्याकडनं या बबलूसाठी ज्यांनी जी विकेट किपिंग केली त्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलंय. काय यष्टीरक्षक आहे. डोळ्याची पापणी मिठापर्यंत स्टंपिंग करून मोकळा झालाय. ऑन हॅट्रिक. या स्पर्धेत पहिली हॅट्रिक पार पडेल का आपल्याला इथं पाहायला मिळेल पहिली हॅट्रिक. रनआउटची संधी होती परंतु चुकी केली आहे. या चेंडूवरती मिळेल एक सिंगल आणि सिंगलच्या मध्ये धावसंख्या कासवाच्या गतीने पुढे पुढे चालले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. 3 चेंडूचा खेळ संपलाय. तिसऱ्या ओव्हरमधला आपण पाहतो 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. अजूनही 22 धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या 9 चेंडूमध्ये. काय फटका सजवलाय. गॅप सिलेक्शन पाहिलंय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. रन्स मिळते 4. चौकार. जसा आला तसा चेंडू उडवला. ऑफसाईडला गॅप सिलेक्शन पाहिलं. दोन्ही खेळाडू एकमेकांकडे पाहत राहिलाय. चेंडूने सीमारेषा पार चेंडू गेलाय. 4 धावांसाठी धावसंख्या जाऊन पुढे 4च्या मध्ये धावसंख्या जाऊन पुढे 15 या धावसंख्येवरती. या तिसऱ्या ओव्हरमध्ये अजूनही 2 चेंडू बाकी आहेत आणि एक महत्त्वाचे 2 चेंडू असतात ते म्हणजे इंडियन संघासाठी. जर या 2 चेंडूमध्ये जर 2 हिट मोठे हिट आले तर नक्कीच त्यांचा सामना नक्कीच खुला होईल. यात काही शंका नाही आहे. परंतु राजकडे सुद्धा तेवढी चांगली गोलंदाजीचा आपण इथं भरणा इथं पाहिलाय. 2 चेंडूवर त्यांनी विकेट पाहिलाय आणि विकेट सर्वात मोठी विकेट पडत असताना इंडियन संघाला अब्राच्या माध्यमातून शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवरती. मुकेश परदेशी. पुढील फलंदाज बंटी आणि मुकेश. अजून एक रन आउट. शेवटची विकेट आहे. शेवटची विकेट. शेवटची ओव्हर बाकी आहे. शेवटची विकेट बाकी आहे आणि प्रत्येक संघाला विनंती असेल का आपल्या खेळाडूची नावं असेल असंच खेळाडू पाठवा. ज्याला म्हणजे संघाचे खेळाडूची नावं पाठ असेल त्याला असं पाठवा. हा मागे बसला तो मला विचारतो याचं नाव काय. अरे बाबा. या चेंडूवरती पंच धावा 2. धावसंख्या झाले 17. गोरखशेप यांकडनं 500 रुपयाचा 2000चा पारितोषिक बंटीसाठी 3 चौकारासाठी आणि ऑल आउट. आणि 222 फायटर संघ विजय झाला. विजय संघाचे अभिनंदन आणि पराभूत संघाचे गोड गोड कौतुक. चला पुढील मॅच सार्थक इलेव्हन पक्ष एंजल्स 40-40. टॉस विन कोण आहे. एंजल 40-40 आपला निर्णय कळवायचा आपण.